ॐ नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. प्रबोधन मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण यक्ष प्रश्न बघत आहोत. इथे यक्ष प्रश्न विचारतो आणि राजा युधिष्ठिर त्याला उत्तर देत आहे. तर आजचा पहिला प्रश्न काय आहे? इथे लाभानाम उत्तमम किम स्यात्, लाभानाम उत्तमम किम स्यात्, सगळ्यात उत्तम लाभ कोणता? तर इथे उत्तर काय आहे? आरोग्यम. आरोग्य उत्तम असणे हा सगळ्यात चांगला लाभ मानला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये महत्त्व कशाला आहे? इथे आरोग्याला महत्त्व सांगितलेलं आहे, आरोग्याला महत्त्व दिलेलं आहे. तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही या जगामध्ये काहीही कमवू शकता. एखादा विद्यार्थी असेल, त्याचं आरोग्य चांगलं नसेल, रात्रंदिवस त्याला आरोग्याचं चिंतन करावं लागेल. त्याचं मन नेहमी शरीरामध्येच राहील, तो कशावरही मन एकाग्र करू शकणार नाही. मग तो यश कसं मिळवणार? म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल, यश मिळवायचं असेल तर सगळ्यात प्रथम कशाची गरज आहे? आरोग्याची. म्हणजे आपलं शरीर स्वस्थ पाहिजे. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल, नेहमी पोट दुखत असेल, डोकं दुखत असेल, तर आपलं मन कशावरही एकाग्र होणार नाही. एक आध्यात्मिक साधक आहे, आता त्याचं जर आरोग्य चांगलं नसेल तर तो एका ठिकाणी बसून मन शांत करू शकणार नाही. कधी पायामध्ये दुखणार, कधी डोक्यामध्ये दुखणार, काही ना काहीतरी होणारच. म्हणजे बरेचदा आपण काय म्हणतो की आता कशाला आपण घाई करायची, आता आपण तरुण आहोत, आपलं आरोग्य चांगलं आहे, भरपूर पैसे कमावून घ्या. आता बघा, लोक 12-12 तास काम करतात आणि ते सुद्धा कॉम्प्युटरवरती बसून. आता एवढा वेळ बसून काम केल्यामुळे आरोग्य चांगलं राहणार आहे का? व्यायाम करत नाही, रात्रभर काम करावं लागतं, रात्री 3-4 वेळा चहा पितात, रात्रीची झोप नाही, जेवण वेळेवर नाही. आता अशा प्रकारची आज आपण बघतो की समाजामध्ये पद्धती सुरू आहे. म्हणजे जर अशा प्रकारचं आपलं रुटीन असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहणं शक्यच नाही. म्हणून आजकाल 40-50 वर्षामध्ये लोकांना हार्ट अटॅक येतो, तरुण लोक मरतात, कारण ते आरोग्याची काळजी घेत नाही. तर आपल्याजवळ आरोग्य आहे म्हणजे हे खूप मोठं धन आहे आणि ह्या आरोग्याचा उपयोगसुद्धा आपण व्यवस्थित केला पाहिजे. म्हणजे आपलं लाईफ कसं पाहिजे? डिसिप्लिन पाहिजे. गीतेमध्ये म्हटलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तर हा योग तुमचं दुःख नष्ट करू शकतो, पण सगळं काही कसं पाहिजे? मॉडरेट पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. म्हणजे खूप जास्त झोपणं किंवा खूप जास्त जागं राहणं, उपाशी राहणं किंवा खूप जास्त खाणं, खूप जास्त काम करणं किंवा काहीच काम न करणं, म्हणजे अशा प्रकारे आपली जीवनपद्धती नको. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठेतरी शिस्त पाहिजे. जेवण वेळेवर घेतलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, काम जेवढं झेपतं तेवढंच आपण केलं पाहिजे. शरीरावर उगीचंच बर्डन द्यायला नको. आपण शरीरावर खूप भार टाकतो कारण आपल्याला खूप पैसा कमावायचा असतो आणि पैसा कमावण्याच्या नादामध्ये आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. कोणताही छोटासा आजार झाला तरी आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा मग तो हळू आजार वाढत जातो तेव्हा मग आपल्या हाती काहीच राहत नाही. म्हणून बघा, तुमच्याकडे कितीही पैसा असो, तुमच्याकडे कितीही बंगले असो,
पण जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही कशाचाच आनंद घेऊ शकणार नाही. उलट तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार, नैराश्य येणार. अरे माझ्याकडे हे सगळं आहे पण उपयोग काय? मला आता डायबिटीज झाला आहे, शुगर झालेली आहे. आता माझ्याकडे सगळे काही भोग घेण्याची तयारी आहे, पैसे आहे, सगळं आहे. मी खूप महागड्या गोष्टी खाऊ शकतो, पण आता हा आजार झाल्यामुळे मी काही मिठाईच खाऊ शकत नाही. तर माझी जरी इच्छा आहे की खूप महाग महाग मिठाया घेऊन खाल्ल्या पाहिजे, पण आता आरोग्य चांगलं नाही, तर पोटच चांगलं नाही. माझी खूप काही खायची इच्छा आहे, पण तर मी डायजेस्टच करू शकत नाही, मला पचनच होत नाही. म्हणजे बघा, अशा प्रकारे जर आपलं आरोग्य असेल तर आपण काय या जगामध्ये महान कार्य करू शकू? ज्या लोकांच्या जीवनामध्ये शिस्त असते, ते बघा, रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी, त्यांचं वय 97 आहे. 97. आणि अजूनही ते सगळ्या भारतामध्ये प्रवास करतात. आरोग्याचा काहीही प्रॉब्लेम नाही, कारण या वयामध्ये सुद्धा ते सूर्यनमस्कार आणि व्यायाम करतात, वॉकिंग करतात, जीवनामध्ये शिस्त आहे, जपध्यान साधन भजन करतात. म्हणजे बघा, जर आपल्या जीवनामध्ये शिस्त असेल तर आपण आपलं आरोग्य सांभाळू शकतो. पण बरेच लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा मग आजार वाढतात तेव्हा मग काहीही केलं तरी उपयोग होत नाही. म्हणून बघा, हे आपण पहिले लक्षात ठेवलं पाहिजे की आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे साधन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. शरीर माध्यम खलुधर्म साधनम, हे धर्मलाभ करून घेण्याचे एक साधन आहे. ईश्वरलाभ करून घेण्यासाठी हे शरीर आहे. तेव्हा शरीर चांगलं ठेवलं पाहिजे, कारण या शरीराद्वारे आपल्याला साधना करायची आहे. या शरीराद्वारे आपल्याला काहीतरी महान व्हायचं आहे, या जगामध्ये काहीतरी महान कार्य करून दाखवायचं आहे. आरोग्यच नसेल तर तो मनुष्य नेहमी शरीराची चिंता करत राहील आणि जीवनामध्ये कोणताही उच्च आदर्श प्राप्त करू शकणार नाही. असं नाही की नेहमीच आपलं आरोग्य चांगलं राहतं, कधीकधी आरोग्य आपलं बिघडतं सुद्धा. पण त्यासाठी आपण विचलित व्हायचं नाही. असे बरेच लोक आहे की त्यांचं आरोग्य चांगलं नसतानासुद्धा त्यांनी जीवनामध्ये महान कार्य करून दाखवलेले आहे. असं नाही की त्यांचं आरोग्य नेहमीच चांगलं होतं, पण त्यांच्यामध्ये सहनशक्ती होती. त्या स्वामीजी बघा, 39 वर्षामध्ये एवढं महान कार्य करून त्यांनी दाखवलं. तर त्यांचं आरोग्य काही नेहमीच चांगलं नव्हतं. त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम होता, त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होता, हे सगळे प्रॉब्लेम होते. पण त्यांनी त्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की आपण शरीर नाही, हे शरीर आपल्याला काहीतरी कार्य करण्यासाठी मिळालेलं आहे. त्यांनी ते कार्य पूर्ण केलं. मग आता शरीर गेलं काय आणि राहिलं काय? जे ज्या कार्यासाठी त्यांनी शरीर धारण केलेलं होतं ते कार्य त्यांनी पूर्ण केलं. त्यांनाही बरेचसे आजार होते, पण त्याकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिलं नाही, कारण त्यांना माहिती होते की हे आजार शरीराचे आहे. म्हणजे त्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतलेला होता. मग शरीराची काही पर्वा नाही. शरीर आहे आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी. एकदा जीवनाचं उद्देश सफल झालं तर मग शरीर गेलं काय आणि राहिलं काय याची काहीही पर्वा नसते, कारण ते मुक्त झालेले असतात. त्यांना शरीर पुन्हा धारण करण्याची गरज पडत नाही, त्यासाठी शरीर धारण केलेलं असते. तेव्हा हे लक्षात ठेवा. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये साधना करण्यासाठी, जगामध्ये महान कार्य करण्यासाठी, जगामध्ये यश मिळवण्यासाठी, आपलं लक्ष गाठण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर काही आवश्यक असेल तर ते आपलं आरोग्य. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल आणि आपल्याकडे कितीही धन असेल तरी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे सगळ्यात उत्तम धन म्हणजे कोणतं आहे? आरोग्य आहे. आरोग्य हेच उत्तम धन आहे आणि ते आरोग्य जपण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरेचदा आपण दुर्लक्ष करतो आणि स्वतःच आजार ओढवून घेतो. आपलं जीवन जर शिस्तबद्ध असेल, आपला आदर्श जर उच्च असेल,
तर आपण आरोग्याची काळजी घेऊन ते ध्येय गाठलं पाहिजे. हेच आपल्याला इथे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये युधिष्ठिरजी सांगत आहे. दुसरा प्रश्न आहे, सुखानां स्यात् किम उत्तमम. सुखानां स्यात् किम उत्तमम. सर्व सुखामध्ये उत्तम सुख कोणते. आता बघा, ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे सुख आहेत. त्यामधलं सगळ्यात उत्तम सुख कोणतं, तर इथे काय म्हणतात, उत्तरामध्ये म्हटलं आहे तुष्टीही, संतोष, तृप्तता, पुरे वाटणे, समाधान, हे सुखामध्ये उत्तम सुख आहे. बघा, उत्तर किती संक्षिप्त आहे. संतुष्टी म्हणजे तुष्टीही म्हणजे संतुष्टी. आता सगळ्या प्रकारचे सुख आहे, पण आपण एका जन्मामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखांचा भोग घेऊ शकतो का. कुणाला तरी शक्य आहे का. कुणाला कधीही शक्य नाही. मग आपल्याला कधी आनंदच होणार नाही, कारण कितीही मिळालं तरी मनुष्याला आनंद होतच नाही. आज माझ्या मनामध्ये एक कामना निर्माण झाली. ती कामना पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न करतो. मला एक फ्लॅट घ्यायचा आहे. ठीक आहे, मी तो फ्लॅट कर्जावरती घेतो. दर महिन्याला 50,000 रुपये कर्ज फेडतो. 10-15 वर्षापर्यंत कर्ज फेडत राहतो. ते कर्ज फेडून झाल्यावर आता तो फ्लॅट माझ्या मालकीचा झालेला आहे. मग आता समाधान पाहिजे ना. आतासुद्धा समाधान नाही. हा आपण एक फ्लॅट घेतलेला आहे, पण आपल्याला 2 मुलं आहे. मग 2 मुलांसाठी 2 फ्लॅट पाहिजे ना. मग अजून एक फ्लॅट घेतला पाहिजे. पुन्हा त्यांचे प्रयत्न सुरू होतात. म्हणजे समाधान कुठेही नाही. आपण 10 वर्ष परिश्रम केले, बँकेचं कर्ज फेडलं आणि एक फ्लॅट आपण मिळवला. आता पुरेसं झालं. आता आपण तेवढं काम करू शकणार नाही आणि बँकेचं लोनही फेडू शकणार नाही. आता कशाला त्या दुसऱ्या फ्लॅटच्या मागे धावायचं. मुलांना जे करायचे ते स्वतः करतील. आपल्याला काही त्यांची तरतूद करून ठेवायची गरज नाही. त्यांना चांगलं शिक्षण देणं, पायावर उभं करणं हेच आपलं काम आहे. पण मनुष्याला कधीही समाधान नसते. त्याला कितीही जरी मिळालं तरी पाहिजेच असते. म्हणून यदृश्य लाभ संतुष्ट. जे मिळालं त्यामध्ये समाधान माना. तुम्ही प्रयत्न करा, आशामध्ये बसू नका. प्रयत्न करा, पण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जे काही प्राप्त होईल त्यामध्ये समाधानी राहा. दुसऱ्याशी तुलना करू नका. माझा शेजारचा करोडोपती आहे, त्याच्याकडे 10 कोटी आहे आणि माझ्याकडे 1च कोटी आहे, अशी तुलना करू नका. उलट त्याच्याकडे 10 कोटी आहे, पण बघा त्याला आनंद आहे का, त्याला समाधान आहे का. तो 10चे 20 कसे होईल, 20चे 40 कसे होईल हाच विचार करतो. म्हणून कुणाशीही तुलना करू नका. तुलना करून आपल्याला काहीही लाभत नाही किंवा स्पर्धाही करू नका. तुम्ही मेहनत करा, चांगल्या मार्गाने पैसे कमवा आणि जे काही तुम्हाला मिळाले आहे त्यामध्ये समाधान बाळगा. ज्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. आता मला कितीही जरी वाटत असलं की मी प्राईम मिनिस्टर झालो पाहिजे, मी अंबानी झालो पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे की हे शक्य नाही. मग तसे स्वप्न आपण बघायचेच कशाला. आणि ह्या लोकांकडे हे सगळं आहे, पण तुम्ही जर बघितलं तर ह्या लोकांनासुद्धा समाधान नाही, ह्या लोकांनासुद्धा आनंद नाही. प्रत्येकजण आपापली खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आपली खुर्ची कशी टिकवता येईल आणि त्यामुळे त्यांना नेहमी चिंताच लागलेली असते. आणि पुन्हा खुर्ची गेली की दुःख आलंच. म्हणजे कायमचा आनंद कुठे मिळणार आहे. पण जो मनुष्य संतुष्ट आहे, आपण प्रयत्न करायचे आणि भगवंत जे काही देईल त्याचा आपण स्वीकार करायचा आणि समाधान मानायचं. नाहीतर काही उपयोग नाही. जर आपल्याला माहिती आहे की आता आपण काहीच करू शकत नाही, आपण खूप प्रयत्न केले. मुलं 8-8, 10-10 वर्ष UPSC MPSCच्या परीक्षा देतात, पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. अरे बाबा, ते आपल्याला झेपत नाही. आता दुसरी एखादी नोकरी बघितली पाहिजे.
आणि एखादी नोकरी बघितली की त्यामध्ये मग समाधानी राहायला पाहिजे. नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा पुन्हा, पण तुमचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करू नका, नुसत्या आशेवर जगू नका. तर जे मिळालं ते प्राप्त करून घ्या आणि त्यामध्ये समाधान माना आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. तुमच्या जीवनाचा उद्देश काही पैसे कमावणं हा एवढाच नाही आहे, नुसतं भौतिक धन संपादन करणं हाच नाही आहे. उदरनिर्वाहासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे. या जगामध्ये आपण आलो आहे पोट भरण्यासाठी काहीतरी पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी पाहिजे आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण कमावलंच पाहिजे आणि त्यामध्ये दानधर्म पण केला पाहिजे. नुसतं आपण कमवायचं आणि आपणच मजा करायची असं नाही. आपल्यापेक्षाही बरेच लोक गरीब आहे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न पण आपण केला पाहिजे. असे लोक असतात, ते श्रीमंत नसतात, पण त्यांच्याकडे विशाल हृदय असते. त्यांच्याकडे जर 2 पोळ्या असेल तर 1 पोळी ते भिकाऱ्याला देऊ शकतात. त्यांचं हृदय असं असते. नाहीतर बरेच लोक असतात, पैसे भरपूर आहे पण खूप कंजूस असतात, 1 पैसाही दानधर्म करत नाही. तेव्हा इथे म्हटलं आहे की सगळ्यात उत्तम सुख जर कोणतं असेल तर ते आहे तुष्टी, संतुष्टी, समाधान. संतुष्ट सततम योगी, जो नेहमी संतुष्ट राहतो त्यालाच योगी म्हटलं पाहिजे. तो प्रयत्न करतो पण भगवंताचा प्रसाद म्हणून सगळं काही स्वीकार करतो आणि तो भगवंताचे आभार मानतो की भगवंता तू हे जे मला दिलेलं आहे यासाठी पण मी लायक नाही, पण तुनं कृपा करून मला हे एवढं दिलेलं आहे, आता मला यामध्ये समाधान आहे. मला अजून खूप काही मिळालं पाहिजे अशी काही माझी इच्छा नाही. आता मला तुझ्या पादपद्मी भक्ती लाभू दे एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली वृत्ती पाहिजे. कुठेतरी मनामध्ये संतुष्टी पाहिजे, समाधान पाहिजे, नाहीतर आपला लोभ कधीच थांबणार नाही. आणि या लोभामुळे आपण रात्रंदिवस ह्या भौतिक धनाच्या मागे लागू आणि जे खरं धन आहे, जे समाधान आहे, जी शांती आहे, जे खरं सुख आहे, भगवंताची भक्ती आहे, ह्या गोष्टी कधीही आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. म्हणून इथे युधिष्ठिर म्हणतो की जीवनामध्ये सगळ्याच जर कोणतं जास्त सुख असेल, सगळ्या सुखामध्ये जर उत्तम सुख असेल तर ते आहे तुष्टीही, समाधान. तिसरा प्रश्न आहे कस्य धर्म परो लोके, कस्य धर्म परो लोके, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता. उत्तर आहे आंध्रुशंशम, म्हणजे दुष्टपणाचा अभाव, अहिंसा, दया हा श्रेष्ठ धर्म आहे. नृशंस्यम म्हणजे हिंसा, आंध्रुशंस्यम म्हणजे अहिंसा. तर इथे सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय, कुणालाही त्रास न देणं, काया वाचा मनानं कुणालाही त्रास न देणं म्हणजे अहिंसा आहे. आपण वाढणे जरी कठोर बोललो तरी तीसुद्धा हिंसाच आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार बाळगले तीसुद्धा हिंसाच आहे. जे काया वाचा मनाद्वारे कुणालाही त्रास द्यायचा नाही. म्हणून म्हटलं आहे की दुष्टपणाचा अभाव, अहिंसा, दया हा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणजे आपण कुणालाही त्रास देऊ नये. आपल्या हृदयामध्ये सगळ्या प्राणीमात्राविषयी करुणा पाहिजे, प्रेम पाहिजे, दया पाहिजे आणि आपण कुणाचंही मन दुखवू नये आपल्या वाणीद्वारे, आपल्या कर्माद्वारे. कारण जर आपल्याला कोणी त्रास दिला तर आपल्याला किती वाईट वाटतं. मग आपल्याला जे आवडत नाही ते आपण इतरांसोबत कशाला करायचं. पण लोक करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी ते लोकांना त्रास देतात, नेहमी टोमणे मारतात, टॉन्टिंग करतात, शिव्या देतात, दोष बघतात. आता हे सगळं म्हणजे काय हिंसाच आहे. कारण त्यांना सत्य कळत नाही. आपले शास्त्र म्हणते की अरे सगळ्यामध्ये भगवंत आहे. तुम्ही कुणाचा द्वेष करणार, तुम्ही कुणावर क्रोध करणार, कुणाची हिंसा करणार, ह्या सगळ्यामध्ये तर तो भगवंतच आहे हे आपल्या ऋषींना माहिती होतं. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, ईशा उपनिषदामध्ये
यस्सु सर्वाणि भूतानि आत्मन्यव अनुपश्यति सर्वभूतस्थ च आत्मानं ततो न विजुगुप्सते। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्यव अनुपश्यति, हे सगळे जीव त्या आत्म्यामध्ये आहे आणि सगळ्या जीवांमध्ये तो एक आत्माच आहे असं बघून ते कुणाचाही द्वेष करत नाही। यतो न विजुगुप्सते, ते कुणाचाही द्वेष करत नाही, कारण त्यांना कळलेलं असतं की तोच आत्मा सगळ्यामध्ये विराजमान आहे, आपणच सगळ्यामध्ये विराजमान आहोत। मग इथे आपण त्यांची सेवा केली पाहिजे, हाच तर भाव आहे। शिवभावे जीवसेवा, नुसतं दया दाखवून नाही करायची, कारण मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे, मी तुझ्यावर दया दाखवतो, हे गे चाराने पैशाने गेट आऊट, असं नाही। त्या गरीब माणसाने आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे, म्हणून तुम्ही त्याला धन्यवाद द्या, तो तुमच्या कल्याणासाठी आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून इथे कोण्याही प्राणीमात्राची हिंसा करू नका, वाणीद्वारे, तुमच्या विचाराद्वारे या कर्माद्वारे, काया वाचा मनसा कुणाचीही हिंसा करू नका। परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना, पुण्यकर्म करणं किंवा लोकांवर उपकार करणं हेच पुण्यकर्म आहे, इतरांना त्रास देणं हेच पाप आहे। तेव्हा शक्य होईल तेवढी लोकांना मदत करा, त्यांच्याविषयी हृदयामध्ये तुमच्या करुणा असू द्या, प्रेम असू द्या, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा, पण कुणालाही इजा करू नका। जर तुम्ही इतरांचं कल्याण करू शकत नसाल तर गप्प बसा, पण उगीचच कुणाला त्रास देऊ नका, कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ शेवटी तुम्हालाच भोगावं लागणार आहे। कोणतंही फळ दिल्याशिवाय राहत नाही। तुम्ही इतरांना त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यामध्ये त्रास होणारच आहे। म्हणून इथे सगळ्यात श्रेष्ठ धर्म अहिंसा परमो धर्म, अहिंसा हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे। कुणाही जीवाची हिंसा करू नका, कुणाही प्राण्याचा न घडो मत्सर, तुकाराम महाराज म्हणतात की कुणाचाही मी मत्सर करू नये, कारण सगळ्यामध्ये तो भगवंतच आहे, हे ह्या लोकांनी जाणलेलं होतं, म्हणून ते कधीही कोणाचा द्वेष करू शकत नव्हते। आणि हेच इथे आपल्याला सांगितलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे, तर अहिंसा न करणे, लोकांना त्रास न देणे। नृशंस्यम, म्हणजे नृशंस्यम म्हणजे हिंसा करणे, म्हणजे नाही, नृशंस्यम हा आहे सगळ्यात श्रेष्ठ प्रकारचा धर्म। दुष्टपणाचा अभाव, अहिंसा, दया हा श्रेष्ठ धर्म आहे, हेच या ठिकाणी आपल्याला राजा युधिष्ठिराने सांगितलेलं आहे। म्हणजे अगदी कमी शब्दामध्ये ही गहन तत्त्व आपल्याला इथे यक्षप्रश्नामध्ये सांगितलेली आहे। तेव्हा याचा आपण अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं जीवन उन्नत केलं पाहिजे, हेच आपल्याला या उत्तरांमधून शिकायचं आहे। तेव्हा आज आपण आपल्या वाचनाला इथेच विराम देऊया। नमस्कार, धन्यवाद। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।